स्वारांच्या लिखाणाची सार्वकालिकता वैश्विकता ही पण अधोरेखित झाली. चांगल्या प्रामाणिक प्रयत्नांना परत एकदा की फक्त कॉमेडीत चालतं, तद्दन चालतं, डोक्याला ताप नको असं चालतं, असं काहीही नाही, हेही सिद्ध झालं. आणि चांगलं दिलं तर आपण असं म्हणतो की आपली कॅपॅसिटी सलग बघण्याची कमी झाली आहे, आपली सलग वाचण्याची कमी झाली आहे, आपल्याला सतत ब्रेकवर जावं लागतं, आपल्याला सतत काहीतरी व्यवधान लागतं. अशा परिस्थितीत 9 तास लोक बसतात, 5 इंटरव्ह्यूला टिफिन घेऊन येतात. ही माझ्या दृष्टीने मला रंगभूमीच्या दृष्टीने फार महत्वाची अशक्य वाटणारी गोष्ट आहे. अशक्य वाटणारी गोष्ट. आणि 3 वर्षाचं हे प्रोजेक्ट ज्या पद्धतीने सक्सेसफुल झालं, सगळ्यात महत्वाचं असं झालं की नवीन पिढी याला आली. एक जुनी पिढी नॉस्टेल्जिया म्हणून आली, आठवण म्हणून आली, रिकॉल मॅटर म्हणून आली. दुसरी पिढी जी तुझ्या माझ्या वयाची होती त्यांना परत एकदा हा अनुभव घेता आला आणि त्यांनी आवर्जून बरोबर तिसऱ्या पिढीला घेऊन आलं. इथे डॉक्टर जगताप बसलेत किंवा अशी अनेक मंडळी की बालगंधर्वच्या अण्णाभाऊ साठेच्या प्रयोगांना पुण्याला प्रयोग आहे, पण लातूरवरनं माणसं येतात, साताऱ्यावरनं माणसं येतात, नेवासावरनं माणसं येतात, धुळ्यावरनं माणसं येतात, ट्रॅक गाड्या घेऊन येत आहेत, 8-8, 10-10 जण एकत्र येत आहेत. हा अनुभव जेव्हा आला किंवा मला युगांत पाहिल्यानंतर एवढं गंभीर स्वरूपाचं तत्वविवेचन बघितल्यानंतर अण्णाभाऊ साठेला लातूर आणि बाकीच्या परिसरातली की आम्हाला इन अ वे आम्ही भूकंपच रिलेट केला, त्याच्यानंतरचं जे रिसायकलिंग आहे तेच आम्ही अनुभवलं, असं जेव्हा सॉफ्टवेअरमधली मुलं म्हणायला लागली किंवा इंग्रजीच्या SNDTच्या काही विद्यार्थ्यांनी एल्कुंचवारांवर आता आम्ही PhD करतो आणि आम्हाला म्हणून 3 भाग सलग प्रेक्षकांच्या साक्षीने बघायचे असं म्हणायला लागली, तेव्हा मला त्याचं खूप छान प्रकारे समाधान मिळालं, कृतज्ञता मिळाली. मला स्वतःला असं वाटतं की हे अभिजात नाटक आहे एल्कुंचवारांचं आणि ते 35-40 वर्षांच्या कालावधीचा क्रॉस सेक्शन घेऊन वावरतं. म्हणजे 84-85 मधलं खेडं, त्यानंतर 95 मध्ये बदललेलं खेडं आणि त्यानंतरच्या अवर्षणानंतर पाऊस न पडण्यानंतर जो आपल्याला फार परिचित आहे. मराठवाड्याच्या भागाला तर तो इतका परिचित युगांत असा भाग आहे की ते आपल्यासाठी प्रत्येक वाक्य न वाक्य, संदर्भ न संदर्भ. बरं, तो तेवढाच नाही आहे फक्त वैयक्तिक अनुभवापुरता, तर रूट्सच्या शोधात येणारा अमेरिकेहून जो आहे दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधी, जो जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी बोलतो, तो कॉस्मॉस विषयी बोलतो, तो आपण क्लोन निर्माण करतो पण पुढे काय करणारे निर्माण करतो, ह्या पद्धतीच्या रचनेबद्दल बोलतो. हे लेखन 1992 मध्ये आहे. पराग नावाचा जो माणूस आहे, मध्ये राजकीय सामाजिक संघटनांमध्ये गावात राहिलेले जे आहेत आणि एक ज्याला असं आपण म्हणतो की राग आहे कास्ट सिस्टीम विषयीचा आणि मी जाणीवपूर्वक पथभ्रष्ट होऊन दाखवतो, नैतिकतेच्या आईचा घो असं म्हणून मी ते स्वीकारतो, असा संपूर्ण पराग आहे. आणि त्याचं पूर्णपणे उन्नयन झालेलं आपल्याला तुरुंगातून परतताना झालेलं दिसतं की जो रूट्सपर्यंत आतमध्ये तळागाळात मुळामध्ये रुजलेला आहे. त्यामुळे ते एक उलट्या सुलट, मी त्याला नेहमी असं म्हणतो की ते क्लासिक एक्झाम्पल ऑफ इंडियन प्ले असं मी म्हणतो. त्याच्यामधली तुम्ही मगाशी वर्णन केलं तसं काळाचा पडदा, संक्रमण, रिलेशनशिप, सायकोलॉजिकल सोशोलॉजिकल संघर्ष, विंगेत म्हणजे पात्र स्टेजवर आली नाहीत तरी सुद्धा आपल्याला मग्न तळ्याकाठीमधला बन्सीलालही दिसतो, करप्ट इन्स्पेक्टरही दिसतो, याच्याबरोबर चंदनाचा आणि याचा व्यापार करणारी माणसंही दिसतात, न येणारी पात्र पण आपल्याला ठसठशीत दिसतात, त्यांचे परिणाम पण दिसतात, खंबीर उभी राहणारी नंदिनी पण दिसते. आणि ट्रायोलॉजीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे जे अतुलही सांगतो, मीही सांगतो, तेही म्हणतात की भारतीय स्त्री आणि तिची स्ट्रेंथ कुठल्याही काळातली, जुनी नव्यानी, म्हणजे आज आपल्याला आजी वाटणारी बाई, नंतरची आई वाटणारी बाई, नंतर बायको, वहिनी या कॅटेगरीतली जी बाई आहे किंवा नवीन आलेली नंदिनी आहे, हा पूर्ण भारतीय स्त्री आपल्या कुटुंब व्यवस्थेचा जो कणा आहे त्याचा कणखरपणा या नाटकात त्यांनी फार सुंदर पद्धतीने, प्रतिकात्मक पद्धतीने दाखवलेला आहे. काळाचं भान हरवलेल्या दादीपासून तर खंबीरपणे परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या नंदिनीपर्यंतच्या सगळ्या बायका, सगळ्या स्त्रिया, सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला ट्रायोलॉजीमध्ये दिसतात. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाटक आहे. ते एकदा नाही 2दा केल्याचं मला खूप समाधान आहे. त्याचं पुस्तक रूपात प्रक्रियेचं पूर्ण एक संपादन केल्याबद्दल मी प्रशांत दळवींचा खरंच ऋणी आहे. जिगीशाने ही जबाबदारी प्रकाशनाच्या रूपात अंगावर घेऊन ही पुस्तकं घेतली. आणि जेव्हा लातूरचे डॉक्टर जगताप अचानक 10 कॉपीज दायातच्या मला विकत पाहिजेत असं म्हणतात, तेव्हा त्या दायातचं पर्पज काय होतं, त्याचा हेतू पण सिद्ध होतो. त्यामुळे आमच्या दृष्टीने, म्हणजे माझ्या दृष्टीने
एक काही केलं म्हणायचं तर ट्रायोलॉजी आणि नंतर हॅम्लेट एवढं केलं तरी पुरे असं म्हणायची वेळ लवकर आणली माझ्यावर. इथं मी थोडीशी भर घालतो. एकतर हे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे या दोघांनी इतिहास असा घडवला आहे की पूर्वी प्रायोगिक आणि व्यावसायिक असे जे दोन भाग होते हे असे काही नसतात. नाटक चांगलं तरी असेल किंवा वाईट तरी असेल, आणि चांगली नाटकं कोणत्याही पद्धतीने लिहिली तर कसलीही तडजोड न करता स्वीकारली जातात आणि ती व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट ठरतात. हे या दोघांनी सिद्ध केलं. आणि आत्ता ज्या आपण नाट्यत्रयीविषयी बोलतोय त्याचं अभिजात पण यात आहे की वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत यातून महेश एलकुंचवार यांनी काय दाखवले तर नातेव्यवस्था ही हळूहळू विरत झिरत चाललेली आहेत, नाते संपुष्टात आलेली आहेत. हे वाडा चिरेबंदीमध्ये दिसतं. मग्न तळ्याकाठीमध्ये ते तळं आटत चाललेलं आहे, जिव्हाळा आटत चाललेला आहे आणि युगांतमध्ये तो पूर्ण नष्ट झाला आहे. यासोबतच मध्यमवर्गीय हा सहजगत्या गुन्हेगार होतो, सहजगत्या हे मग्न तळ्याकाठीमध्ये दिसतं. तो गुन्ह्यामध्ये कुठल्या सामील होतोय तर तो जंगल तोडतोय, तो वाळू विकतोय. आणि यामुळे आलेला युगांत, 8 वर्ष युगांतमध्ये पाऊस आलेला नाहीये, नुसती धूळ उडते, बाभळीचं जाड सुद्धा शिल्लक नाहीये. आणि अशा वेळेला काहीही आशा संपल्यानंतर मुळे हुडकत येणारा माणूस, हे जे काही त्यांनी दाखवलंय हे अभिजातपण आहे आणि हे द्रष्टेपण आहे. आणि या सगळ्याला तेवढ्या समर्थपणे ज्या चंदूनी त्याला जी काही ट्रीटमेंट दिलेली आहे त्यामुळं मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड. आणि त्यांनी म्हणलेलं खरं आहे की चंदूचं नाव हे या नाट्यत्रयीमुळे अजरामर असणार आहे. हे आपल्यापैकी काही जणांना या तू कोणते कोणते जरा थोडंसं सांग, म्हणजे निदान चित्रातनं तरी. हे मग्न तळ्याकाठीमधलं आहे. याच्यामध्ये हा जो अमेरिकेला जाण्याची परमिशन मागणारा जो मुलगा आहे, म्हणजे जो मुंबईला राहणारा सुधीर आणि त्याची बायको अंजली त्यांचा हा मुलगा आहे आणि जो अमेरिकेला संशोधनासाठी जातो असं म्हणतोय. आणि हे आई वडिलांना कारण ज्याच्यासाठी त्यांनी सगळं राखून ठेवलंय तोच आता त्यांच्याबरोबर राहणार नाहीये. त्यांच्यातली रिलेशनशिप पण ही सेक्शुअली मानसिकदृष्ट्या ड्राय झालेली आहे आणि अशा वेळेला हा मुलगा पण तिकडे निघून जाणार आहे. अशा प्रकारचा पेच आहे. ही नंदिनी आणि पराग आहे. ॲक्ट्रेसची नावं ही राजश्री, हिचं नाव आहे राजश्री सावंत ठाकूर. आणि त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकर. या दोघांनी पण अप्रतिम कामं केली याच्यामध्ये. नंदिनीला विशेषतः दुसऱ्या अंकामध्ये, मग्न तळ्याकाठीच्या दुसऱ्या अंकामध्ये ती येते आणि तिला तिच्या वाटेला 3 सीन आहेत. पण जे 3 सीन आहेत ते ज्याला असं म्हणतो की त्या परागचा संपूर्ण कचरा करणारे आणि त्या नंदिनीचं महत्त्व वाढवणारे, मितभाषी असून प्रेझेन्स एखाद्या नटीला ज्याला आपण म्हणतो सबटेक्स्ट कसं वापरता येईल, सामर्थ्य कसं स्वतःचं सिद्ध करता येईल, अशा पद्धतीचा चॅलेंजिंग रोल तिने केला होता. त्याचंच एक दृश्य आहे. ही आई ची भूमिका करणाऱ्या भारती पाटील आहेत. गंमत म्हणजे यांनी वैभव मंगले, प्रसाद ओक, प्रतिमा जोशी आणि ह्या सगळ्या मुलांचे रोल, म्हणजे ही मुलं असणारे रोल केले. या नटीचं वय स्वतःचं फक्त 45च आहे, पण तिचं व्यक्तिमत्व जे एक ज्याला देशस्थ घरातली एक उंची कर्तबगार बाई असं ज्याच्यासाठी मी केलं होतं, आवाज तिचा, तिची समज. हे 2 भावांचा सीन आहे. या 2 भावांच्या सीनबद्दल जगभरात फार वेगवेगळ्या पद्धतीने बोललं गेलं. आपल्याकडे एक खेड्यातल्या राहणाऱ्या भावाचा मुलगा आणि एक शहरातल्या राहणाऱ्या भावाचा मुलगा यांचं एकत्र पोहणं, अंगणात रात्री झोपणं, गच्चीवर रात्री झोपणं, एकमेकांच्या अनुभवांविषयी बरं वाईट बोलणं, हा अनुभव आपण फार जवळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याची जी सौंदर्यता आहे ती आपल्याला फार चांगली माहिती आहे. कधी कधी शहरी प्रेक्षकांना ते मिसइंटरप्रिट होणारे यांचे सीन्स आहेत, पण ते फार सुंदर पद्धतीने येतात आपल्यासमोर. हा युगांतमधला तोच जो पथभ्रष्ट झालेला, तुरुंगातून बाहेर आलेला आणि आता जवळपास संत झालेला असा तो पराग आहे. आणि जो जीवनाचं तत्वज्ञान एका वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवतोय. आणि हा अभय परत आलेला अमेरिकेहून, हा बाळ जो आहे नंदिनी आणि परागचा, ज्यांनी जन्माला आल्यापासून पाऊसच पाहिलेला नाही.
या मुलाला संपूर्ण युगांतमध्ये एकही डायलॉग नाही आणि ती म्हणते की त्याला घेऊन जा जरा तुमच्याकडे, त्याला पाऊस दाखवा, त्याने आतापर्यंत पाऊसच पाहिलेला नाही. अशा प्रकारची ती रचना आहे. अशा प्रकारचं काहीही जवळ नसताना एकमेकांच्या विश्वासावर जगणारे जे नातेसंबंध असतात, की हा तुरुंगात गेला तरी घर सांभाळणारी, घराचे रीतिरिवाज सांभाळणारी, खंबीरपणे उभी राहणारी नंदिनी आणि तिचा आधार असणारा तो पराग किंवा ती आधार वाटणारी त्याला, अशा प्रकारची ती जोडी आहे. सेट पूर्ण बदलला. याच्यामध्ये प्रदीप मुळे या माझ्या नेपथ्यकाराचा आवर्जून उल्लेख करायला लागेल, कारण त्यांनी वाडा चिरेबंदीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला की तुम्ही आता प्रेक्षक आहात, असा वाडा आहे, दुसऱ्या भागामध्ये तो वाडा असा होऊन थोडा आत सरकलाय आणि तिसऱ्या भागात तो पूर्णपणे 180 डिग्री फिरलाय, म्हणजे त्या वाड्याची मागची बाजू आता तुमच्या समोर आली आहे. असे 9 तासाच्या नाटकात आपण त्या वाड्याला संपूर्ण प्रदक्षिणा घातल्याचा पूर्ण फील त्या माणसाने आपल्याकडे चौसोपी वाड्याचा दिलेला आहे. हे रात्रीचं दृश्य आहे आणि युगांतमध्ये एक 80 मिनिटाचं नाटक आहे हे. याच्यामध्ये फार हालचाली नाहीत. म्हणजे मी वाडा चिरेबंदीमध्ये पहिल्या अंकात त्या वाड्यात असणारी गजबज, हालचाली, कृती सगळं, दुसऱ्या अंकातलं सगळं ड्रामा आणि तिसऱ्या अंकात फक्त एका रात्रीचं ते नाटक आहे, एका दिवसाचं आणि रात्रीचं. आणि त्याच्यामध्ये एका जागी बसून मोठमोठी पल्लेदार स्वगत बोलतात, पण ती नुसती स्वगत नाहीत, ते जीवनाचं तत्वज्ञान आहे, त्यांच्या आयुष्याची समज बोलायला लावणारं सगळं म्हणणं आहे. त्यामुळे ते ऐकताना कुठेही बोर होत नाही किंवा काहीतरी आपल्याला फक्त आपण काहीतरी रटाळ ऐकतो असं वाटत नाही. आता चित्रपटांविषयी, तर कोणत्या चित्रपटाविषयी बोलायला तुम्हाला आवडेल? मला असं वाटतं त्यांच्यावर खूप मारा होत नाहीये ना, म्हणजे नाहीतर आम्ही ट्रायलॉजी करणारी माणसं मुलाखत भाग 1, मुलाखत भाग 2 असंही नंतर करू शकतो. एकाच भागामध्ये सगळं करण्याची गरज नाही. कोणत्या चित्रपटाविषयी बोलायला आवडेल? तुकाराम का फॅमिली कट्टा का आजचा दिवस? तुकाराम आणि आजचा दिवस माझा याच्याविषयी आम्ही 2-2 मिनिटं बोलू, कारण मला असं वाटतं की एक भान आम्ही सिनेमाचं नाटकासारखंच सिनेमातही ठेवलं. जवळपास 10 ते 11 सिनेमे मी केले, त्याच्यापैकी सगळे सिनेमेच ऑलमोस्ट हे प्रशांत दळवी आणि अजित दळवी माझ्याबरोबर लिखाणाच्या प्रक्रियेत आणि मी त्यांच्याबरोबर होतो. त्यामुळे तुकाराम बनवताना एक अप्रतिम प्रभातनी बनवलेला सिनेमा आपल्या माघारी होताच, आपल्या पाठीशी होता, ज्याच्या ब्लॅक अँड व्हाईट टेक्स्चरबद्दल, त्यातल्या भाबडेपणाबद्दल, निरागसपणाबद्दल आजही बोललं जातं. तांत्रिकदृष्ट्या त्या काळात एवढा सिनेमा विनायक दामले आणि फत्तेलाल यांनी बनवला, 2 दिग्दर्शकांनी. त्यामुळे त्याची जेवढं कौतुक होतं तेच आपल्याला इंटरप्रिटेशन म्हणून तुकाराम आपल्याला नवीन काळाचा एक प्रवक्ता म्हणून, आपल्यासाठी मूळ पुरुष म्हणून मराठी भाषेचं, विचारांचं एक गणित मांडणारा, नुसताच भावुक भक्तीचा ठेवा नसणारा नाही तर बंडखोर कवी म्हणून, आणि त्याचं संत पण कशात दडलंय म्हणून आपण संत तुकाराम न देता एका माणसाचा संत पुढे कसा झाला, तो आपल्यासारखाच एक तुकाराम आंबिले नावाचा माणूस आणि होता. चमत्कार वगळले. गाथा बुडाली आणि वर आली म्हणजे काय झालं, तर ती जनमानसात रुजली होती, तुमच्या माझ्या मनात आणि डोक्यात ती पूर्णतः भिनलेली होती. त्यामुळे ती कागद बुडले म्हणून ती गेली असं होत नाही. अशा पद्धतीच्या इंटरप्रिटेशन पर्यंत चमत्काराशिवायचा तुकाराम. आणि जो तो संत होण्याची प्रक्रिया एक सावकार आहे, कुणबी आहे, शेतीत रमला, लहानपण उत्तम गेलंय, उत्तम परिस्थितीत गेले आणि मोठा जो महादुष्काळ बघितला, त्यानंतर जीवनाची वैयर्थता लक्षात येणं, आपला मुलगा, आपली बायको, आपला भाऊ, आपले वडील जाताना बघणं आणि त्यातून आलेलं एक जे संपूर्णपणे एक ज्याला म्हणतो की जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी आहे, ती त्या माणसाला मिळणं, एक ज्याला विरक्ती येण्यापर्यंतचा प्रवास, विठ्ठलाच्या भक्तीविषयीचं पण आंधळी भक्ती नाही तर जाब विचारणारी पण भक्ती आहे. आणि माझ्याकडे पाऊस आला नाही म्हणून मी यावर्षी वारीला येणार नाही असं निरोप विठ्ठलाला धाडणारा तुकाराम, अशा पद्धतीची रचना करताना या दोघांनी उत्तम लिखाण केलं. आजचा दिवस माझा हा पण एक महत्त्वाचा सिनेमा आम्ही आमच्या आयुष्यातला 3घही जण समजतो, कारण ज्याला असं म्हणतो की राजकारणावर आपल्याकडे फार काळ्या पांढऱ्या व्यक्तिरेखा म्हणून बघितलं जातं, त्यातली जी ग्रे शेड होती. आणि यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य होतं आपल्याकडे आदरणीय, की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासकांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. या एका लाईनवर एका रात्रीतून चांगल्या कामासाठी मंत्रालय
उघडं राहतं. जसं आजकाल राहणं अशक्य आहे, परंतु तसं राहू शकतं. इच्छाशक्तीचा हा सगळा खेळ आहे. ठरवलं तर एका सामान्य माणसासाठी कसं होऊ शकतं. अशा पद्धतीचा एक वेगवान स्क्रीन प्ले, खूप चांगल्या कॅरेक्टर सगट आम्ही या सिनेमामधनं मांडण्याचा प्रयत्न केला होता. इज इम्पॉसिबल फॉर अस IAS गाईज. आपण ना प्रॅक्टिकली मग मला वाटतं प्रशांतनं फॅमिली कट्टाविषयी बोलावं. फॅमिली कट्टा हा आमचा म्हणजे अगदी आत्ता नुकताच आलेला सिनेमा आहे. बेसिकली सेलिब्रेशन नावाचं एक नाटक केलं होतं आम्हीच. त्याचा कुठेतरी त्याच्यात बेस होता आणि एक पूर्ण आपली जी फॅमिली सिस्टीम जी आहे, कुटुंब व्यवस्था जी आहे ती कशी बदलत चालली आहे याच्याबद्दलचा तो सिनेमा होता. आणि बेसिकली पुन्हा त्याच्यात पण एक खूप स्ट्रॉंग असं स्त्रीपात्र होतं आजीचं, की ज्यांच्या लग्नाला आता 50 वर्ष होत आहेत. आणि म्हणून ती आई ती पूर्ण कुटुंबाला बोलवते, आपल्या मुलांना बोलवते आणि तिला काहीतरी त्यांना खूप सांगायचं आहे. एकीकडे आनंदही व्यक्त सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि तिला त्यांना काहीतरी सांगायचं पण आहे म्हणून बोलवते. आणि सगळे एकीकडे जमतायत आणि एका क्षणी तो जो म्हणजे तिचा नवरा जो आहे त्याचा मृत्यू होतो आणि मग पुढे काय होतं असा तो सिनेमा आहे. पण एकूण कुटुंब व्यवस्थेची जी स्थित्यंतरं आहेत त्याविषयी त्याच्यात भाष्य करण्याचा प्रयत्न केला. असं झालं. इमोशनली आमच्या बरोबरच राहा, आमची भावनिक जबाबदारी तुमच्यावरच आहे, आमचं तुमच्याशिवाय कसं होणार असं म्हणत नाही. ती म्हणते दूर राहा पण कनेक्टेड राहा. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, करिअरसाठी आपण एकमेकांपेक्षा जवळ सगळे राहू शकणार नाहीत आता काळाच्या ओघात, पण मनाने जवळ राहा, जोडलेले राहा, तुटक होऊ नका, एकांडे होऊ नका. अशा प्रकारे. आणि आम्ही आमचं आहोत, आम्ही तुमच्यावर डिपेंडंट नाही आहोत, न तुमच्या पैशांवर आहोत न कशावर आहोत, पण तुमच्या चौकशीवर आहोत. आणि आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही आपापसात कनेक्टेड राहा असं ती दुसऱ्या पिढीला जेव्हा तत्वज्ञान सांगते ते फार महत्त्वाचं ठरतं. दोघांना एक प्रश्न आहे की तुम्ही काही नाटक करता, सिनेमा करता, तू लिहितोस आणि तू दिग्दर्शन करतोस, तर आपण जे मनात आहे ते पूर्णपणे व्यक्त झालंय असं समाधान मिळतं का? नाही म्हणजे या प्रश्न खूपच तुझा अर्थगर्भ आहे. एका अर्थानं त्या क्षणी मिळतं आणि काही क्षणानंतर आपल्याला असंही वाटत राहतं की अरे अजून ह्याच्यात हे चाललं असतं का, असंही हे प्रोसेस होतेच. पण नाटकापेक्षाही सिनेमात कधी कधी जास्त होते असं मला वाटतं. आम्ही भेट पण सिनेमा केला, कधी कधी ती म्हणजे ती खूपच आमच्या इथली अशी फिल्म आहे ती भेट नावाची. रोहिणी कुलकर्णींनी त्यांचं एक लघु कादंबरी होती त्याच्यावर आम्ही ती केली होती. पण कधी कधी मग असं वाटतं अरे थोडा अजून जास्त वेळ मिळाला असता तर आपल्याला हे करता आलं असतं का. पण गंमत अशी आहे सिनेमा या माध्यमाची असं मी बघितलं. कारण मी कधी कधी म्हणजे यांच्या जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा मला यांचा जो व्याप आणि जो सगळा पसारा असतो तो पाहून अक्षरशः म्हणजे मी विचारच करू शकत नाही की मी दिग्दर्शन कधी करू शकेन म्हणून. कारण इतक्या गोष्टींची व्यवधानं ठेवावी लागतात. आर्टिस्टच्या डेट्स असतात, लोकेशन असतं, अमुक असतं, तमुक असतं, एकीकडे कॅमेरामन असतो, त्याला लाईटिंगला त्याचा वेळ हवा असतो. या सगळ्यांमध्ये पण ॲक्टर्सला कुठेही कंटाळा आला नाही पाहिजे, त्यांनी तो चांगला टेक दिला पाहिजे. आणि अनेकदा ठरलेलं लोकेशन असतं, ऐनवेळी कळतं नाही आणि आता हे मिळत नाही आहे. या सगळ्यातून वाट काढत करताना अनेकदा असं होऊ शकतं की अरे थोडंसं असं करता आलं असतं का. पण मला वाटतं एक प्रत्येक सिनेमाची किंवा प्रत्येक नाटकाचा एक आपण जसं आपलं म्हणतो की जरा माझ्या आयुष्यात मला असं करता आलं असतं का, पण ते शक्य नसतं. त्यावेळी ते त्याची एक ठरलेली वेळ असते, त्याच्यातच ते होणार असतं. त्याच्यामुळे असं जरूर वाटतं. कारण पूर्ण समाधान मिळालं तर पुढे तो मला वाटतं तो जिवंतपणाचं लक्षण नाही आहे की अरे वा 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 सगळं आमचं बेस्ट झालेलं आहे आणि आता काहीही प्रश्न नाही. मी तेच म्हणलो मागासपासून आमची पण हे चाललेली आहे. पण या सगळ्या आमच्या प्रक्रियेत म्हणजे जिगीषाचा जो आमचा सगळा ग्रुप आहे, मी मुद्दाम ह्यात बोलता बोलता सांगतो, खरं म्हणजे तुझ्या प्रश्नाशी फार त्याचं हे नाही आहे. पण या सगळ्या गोष्टीत गंमत ही आहे की याच्या बाबतीत खूप चर्चा घडतात. म्हणजे चंदू आहे, मी आहे, आमचं पण हे आहे सगळ्यांचं, पण वाद आमच्यातले इतके होतात ॲक्च्युली. आणि ती खूप गंमत आहे आमची सगळ्यांची एकमेकांशी की ते ॲन्सरेबल असणं एकमेकांना. एकमेकांचं मग अनेकदा अपेक्षा वेगळ्या असतात, अपेक्षा वेगळं घडतं आणि आपल्याला अपुरं वाटत असतं, असमाधान असतं आणि तरी नंतर मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्ञानीमनी नावाचं जे नाटक आहे त्याच्या मला आठवतं की मी त्याच्या एकाच तालमीला गेलो. मी लिहिलं, सगळं झालं वगैरे वगैरे
आणि एका तालमीला गेलो आणि मला असं दिसलं की चंदू, मी त्या शालूजी आहे त्याचं एक मोठं तिचं स्वगत लिहिलेलं होतं दुसऱ्या अंकातलं, आणि मला कुठेतरी वाटत होतं की ती एका खोलीत उभं राहून ते बोलतीये नवऱ्याला. आणि मी तालमीला गेलो आणि चंदू फिरवत होता नीना कुलकर्णीला, या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, या. मी म्हटलं अरे काय चाललंय, म्हणजे मी तिथे काहीच बोललो नाही कारण कधीच तालमीत बोलत नाही. आणि चंदू हा असा आहे की त्याच्या तालमीत कुणी बोलूच शकत नाही चांगल्या अर्थाने. आणि नंतर म्हणजे कलावंत प्रश्न विचारू शकतात, हे होऊ शकतं, पण ते इतकं सगळं शिस्तीत आणि याच्यात चाललेलं असतं की मी नंतर मात्र आम्ही भेटल्यावर मी थोडंसं नाराज जी माझी दाखवली. म्हटलं अरे काय तू शालूला सगळ्या खोलींमध्ये फिरवतो, तो जे म्हणायचंय आपल्याला ते विखुरलं पण नाही का येणार त्याच्यात, प्रेक्षकांमध्ये मग त्याचा फोकस जाईल का. तो म्हणाला हो का, असं वाटतंय का तुला, बरं बरं बरं, नाही रे पण ते मी असंच करणार आहे, मी असंच करणार. मग आमचा त्याच्यावरून वाद, मग अमुक मग तमुक, नाही 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 मग ते सगळं जाईल वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर मी जेव्हा पहिला प्रयोग पाहिला आणि ज्या प्रकारे प्रेक्षकांमध्ये बघून पहिला प्रयोग पाहिला आणि ज्या प्रकारे हालचाली यांनी बांधलेल्या होत्या त्या तिन्ही खोल्यात, ती मला कधी ते स्वगत संपलं हे कळलंही नाही आणि मी तरीही त्याच्या आशयावरून कुठेही माझं लक्ष ढळलंही नाही. ती ही जी गंमत असते ते एकीकडे पहिल्यांदा असमाधान वाटतं की अरे म्हणजे अनेकदा काही जण म्हणतात ना माझ्या मनोमंचावरचं नाटक प्रत्यक्ष दिसलं नाही वगैरे, माझ्या बाबतीत असं झालं नाही, कदाचित कोजर्नी असल्यामुळे असेल. आणि आम्ही एकमेकांना बोलू शकतो, एकमेकांशी भांडू शकतो, ही खूप एक चांगली ह्या सगळ्या नात्यामधली गंमत आहे. फक्त आम्हीच नाही, म्हणजे माझं साहुल हे जे नाटक माझं झालं मी लिहिलं, त्याचा पहिला अंक मी लिहिला आणि तो सगळ्या माझ्या मित्रमंडळींसमोर वाचून दाखवला, सगळ्यांना खूपच आवडला. त्या मी खूपच माझा कॉन्फिडन्स वाढला, मी दुसरा अंक लिहिला आणि सगळ्यांना वाचून दाखवला. सगळे म्हणाले अतिशय चुकलेला आहे तुझा अंक दुसरा. आणि कुठेही दयामाया दाखवली नाही, कुठेही आमच्या मैत्रीची काही भिडभाड ठेवली नाही, मला काय वाईट वाटेल का वगैरे कुणीही विचार केला नाही. आणि ज्या स्पष्टपणे मला सांगितलं, म्हणजे मला तर वाटलं आता हे नाटक आपलं पूर्णच होत नाही, पण अशी तुमच्या आजूबाजूला माणसं लागतात जी तुम्हाला काहीही आडपडदा न ठेवता तुम्हाला सांगू शकतात की हे तुमचं चुकतंय किंवा तुझं चुकलंय, तू भरकटलायस, आणि त्याच्यामुळे एक नाटकाला जीवदान मिळतं मुख्य म्हणजे. आणि मग मी तो दुसरा अंक पूर्णपणे नव्याने परत लिहिला, त्याच्यासाठी 2-3 महिने परत गेले आणि तो पूर्ण वाचल्यानंतर जेव्हा माझ्या ग्रुपला चंदूसकट सगळ्यांना समाधान मिळालं तेव्हा मला ते कुठेतरी काम पूर्ण झाल्यासारखं माझं वाटलं. या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर हे खरं तर अनसेडच आहे. याला श्याम मनोहर आमच्या खूप चांगल्या पर्सेंटेजमध्ये नेहमी म्हणतात की माझं नाटक ते 70% जमलं आहे, 75% जमलं आहे. कारण असं आहे की एक कागदावरची कलाकृती, मनात योजलेली कलाकृती, जसं आपण तेंडुलकरांचा आवडता शब्द म्हणजे लेखकांनी मनोमंचावर त्याच्या नाटक ते बघितलेलं असतं आणि ते मांडलेलं असतं, ते ट्रान्सक्रिएट होऊन माझ्यापर्यंत पोहोचून मी नटांच्या मार्फत परत ते तसंच उभं करणं, याच्यामध्ये ज्याला असं म्हणतो काही जेन डाऊन होऊ शकते, काही जसं तो म्हणतो की ठरलेलं चित्र बिघडू शकतं, पण अपेक्षित परिणाम दुप्पटही होऊ शकतो. मी डिझाईन करताना, ब्लॉकिंग करताना मला जो सीन आवडलेला असतो किंवा एखादा सीन मला असं वाटतं की ह्या वाक्यांचं फारसं महत्त्व नाही का उरणार आणि कंपोजिशनमध्ये, पण माझ्याबरोबरचा जो ताकदीचा नट असतो तो ते क्षण तो अशा रीतीने जगतो की त्याचं परिपूर्ण चित्र दिसतं. असं मला असं वाटतं की लेखक, दिग्दर्शक, करणारे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पाहणारे, असा 4 पातळ्यांवर हा तो म्हणतोयस तसं ठरल्याचा किती टक्के होत जातं याचा प्रवास नेहमी होत जातो. आता असं होतं वर्षानुवर्षाच्या अनुभवानंतर आणि त्या कामाच्या एका आवाक्यानंतर की त्याचं ते पर्सेंटेज आपण म्हणतो की ते 80-90% खाली येणार नाही, अशा प्रकारची आपल्यामध्ये एक सर्जनशीलता आणि त्याची डिसिप्लिन तयार होते आणि तोच आत्मविश्वास म्हणून आपण बाळगतो की हे नाटक मला ऐकताना जसं दिसलं होतं तसं मी उभं करू शकेन, असा आत्मविश्वास आत्ता निर्माण होतो, जो सुरुवातीच्या काळात नसतो. तो करून पाहिल्यानंतरचा त्याच्यामध्ये स्किलही आहे आणि ऐनवेळेसचं सुचलेपण पण आहे. माझ्या संपूर्ण रचनेमध्ये मी दिग्दर्शनाच्या किंवा नटांच्या पण मी असं करतो की क्राफ्टेड जेवढं असतं तेवढंच उत्स्फूर्ततेला भर ठेवतो. त्या क्षणाला ते आत्ता सुचल्यासारखं वाटलं पाहिजे तर ते तसं चांगलं येतं, असं याच्यावर माझा विश्वास आहे. आपण जवळजवळ 2 तास गप्पा मारल्या, अजून खूप राहून गेलं खरं तर. चाहुल विषय राहून गेलं, कायद्याचं बोला हा मराठी पहिला असा सिनेमा होता, नाही तर ग्रामीण मराठी हे कायम कोल्हापूरचं असायचं, पण कुंथलगिरीकर
आणि त्या मकरंद अनासपुरेची भाषा, यामुळं कायद्याचं बोला यातनं एक वेगळेपण आलं. आत्ता जे नाटक सध्या चंदू करतोय ते हॅमलेट, शेक्सपियरचं नाटक, किती फार मोठा ताफा आहे त्याचा, ज्यामुळे ते लातूरला येऊ शकत नाही, असे सगळे त्यांचे प्रयोग चाललेले आहेत. तर पुन्हा एकदा कधीतरी बोलावं लागेल आणि असाच वेळ घ्यायला लागेल. यानंतर जास्त वेळ लावू नका आणि यानंतरचा चित्रपट लातूरला रिलीज करायचा विचार करा, करू. आणि अशी त्यांना आपण कायद्याचं बोला मी लातूरला पहिल्यांदा चित्रपट रिलीज केला होता आणि हॅमिलेटही इथे होणार नाही असं मी काही जाहीर करत नाही. तोपर्यंत आपलं मोठं थिएटर अजून चांगल्या क्वालिटीचं झालं तर आम्हाला उलट सगळीपर्यंत आणायचंच आहे, दाखवायचंच आहे. जसं ट्रायोलॉजीचं राहिलं किंवा कशाचंही राहिलं. आता काय झालं, या पोहोचण्याच्या मध्ये वेगवेगळे अडथळे पण आहेत. सिनेमाच्या वितरणातले अडथळे वेगळे आहेत, नाटकाच्या ट्रॅव्हलिंग आणि कॉस्टिंगचे अडथळे वेगळे आहेत. पण तरीसुद्धा इच्छा आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या बऱ्याच माणसांनी त्याच्यातनं मार्ग पण काढला की तुम्ही जेव्हा जेव्हा पुणे मुंबईला येतं तेव्हा चांगली नाटकं बघता, आवर्जून बघता. पण इथे सर्वांसमक्ष आपल्या गावात पण बघण्याचा एक आनंद आहे आणि आम्हाला तो तुम्हाला नक्की द्यायला आवडेल. आम्ही 2 तास बोलत असताना तुम्हाला कदाचित थोडंसं कंटाळवाणं झालं असेल, पण या प्रक्रियेविषयी आम्ही तुमच्यासमोर बोलताना आणखीन एक भावना असते की माहेरच्या माणसांसमोर बोलण्याची भावना असते. आम्ही गेली 31 वर्ष तिकडे जाऊन काम करत असताना तुमचे नातेसंबंध आणि तुमचं सख्यबरोबर घेऊन आम्ही तिथे वावरत असतो आणि म्हणजे 30 वर्षानंतरही आमच्याकडे अजून मुंबईमध्ये हे औरंगाबादचे आहेत, मराठवाड्याचे आहेत असं बघितलं जातं. त्याची आम्हाला कधी काळजी वाटत नाही, आम्हाला त्याचा अभिमानच वाटतो आणि तो आम्ही मिरवतोही उत्तम प्रकारे. कारण या प्रदेशाचं जे अतुलने पहिला प्रश्न विचारला ते ऋण कायम आहे. या प्रदेशाने शिकवलंय, या प्रदेशाने दिलंय, या प्रदेशाने मुरवलंय, या प्रदेशाने स्वप्न बघायला शिकवलंय. या प्रदेशाचा एक कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना की आपल्याकडे नेहमीच दुर्भिक्षच आहे सगळ्या गोष्टींचं, आपल्याला कमीच मिळालेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपल्यात एक दुर्दम्य इच्छाशक्ती आहे की होत कसं नाही. हे फक्त मराठवाड्याच्या लोकांमध्येच असतं की होत नको. जे हॅमलेटच्या वेळेस पण झालं, जे टायलरच्या बाबतीत झालं, होत नाही म्हणजे काय, करून बघू, करून दाखवू, करून बघू, अशा प्रकारचा जो आत्मविश्वास आहे तो मराठवाड्याचाच आहे संपूर्ण. थँक्यू. अजून बरंच काही करायचंय आणि त्यासाठी पुन्हा एकदा बोलू. मी आभार वगैरे काही मानत नाही. तुलाही म्हणतो वेगळ्या अर्थाने की तुझ्याकडून म्हणजे तुझ्या प्रकारे आम्हाला बोलतं गेलंस, खूप खूप म्हणजे आमच्यासाठी ती संधी होती. आनंद आहे. धन्यवाद.